थोरल्या वाड्यातील मानाच्या कावडीचा शिबिरा मोठ्या उत्साहात। करमाळ तालुक्यातील केम येथे अंकुली भैरवनाथाच्या 2 कावडी आहेत। यामध्ये एक थोरल्या वाड्यातील ही कावड मानाची कावड तर दुसरी पाटलांची। या दोन्ही कावडी पौर्णिमेला भरता येतील। ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरातील बारवेत या कावडी भरतात आणि उत्तरेश्वर बाबांना धार घालतात। त्यानंतर या कावडी गावातून मिरवून थोरल्या वाड्यातील पायरीजवळ उभी करतात। ही कावड अंकुली यात्रेपर्यंत तिथे ठेवतात। यात्रेसाठी या कावडीचा पायी सोहळा अंकुलीला जातो। केम ते अंकुली हे 110 किलोमीटर अंतर आहे। 2 मुक्काम करत हा पालखी सोहळा अंकुली यात्रेला पोहोचतो। अंकुली येथे या कावडीचा 3 दिवस मुक्काम असतो। अंकुली येथे छबिन्याला या कावडीचा मान आहे, म्हणून या कावडीला मानाची कावड म्हणतात। अंकुली येथील भैरवनाथाची यात्रा झाल्यावर कावड केमला आणली जाते। कावड आणल्यावर ही कावड गावाच्या बाहेर मारुती मंदिरासमोर उभी करतात। सायंकाळी 7 वाजता या कावडीचा छबिना काढला जातो। यावर्षी या छबिन्यासाठी करमाळ येथील 2 बँड पथक व केम येथील श्री उत्तरेश्वर हलगी पुट्टा होता। या हलगीच्या तालावर भैरवनाथ भक्त गुलालाची उधळण करत नाचत होते। कावडीच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केली होती। ही कावड भैरवनाथ मंदिराच्या पायरीजवळ आल्यावर कावड टेकवून देवाचा गजर केला जातो। भैरवनाथाचं चांगभलं नावाने संपूर्ण केम परिसर दुमदुमून गेला होता। रस्त्यावरती गुलालाची उधळण झाली होती। या छबिन्याची मिरवणूक तब्बल 5 तास चालली। फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। छबिन्याची मिरवणूक पायरीजवळ आल्यावर भैरवनाथाची आरती होऊन या छबिन्याची सांगता झाली। त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। या छबिन्याच्या मिरवणुकीसाठी भैरवनाथ भक्तांनी परिश्रम घेतलं। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।